कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खाऊन घ्या व्यवस्थित आणि आणखी काही लागलं तर मला सांगा। तुम्हाला काय वाटतं मालतीताई, मी मूर्ख आहे का? काय झालं? नाही, कळतच नाही ना, मला काहीच कळत नाहीये। मला मुद्दाम त्रास देण्यासाठी हे सगळं चालू आहे। मला काय नेमकं दाखवून द्यायचं या लोकांना? सुलक्षणाताई, तुम्हाला कोणी काही दाखवून द्यायचा प्रयत्न करत नाहीयेत। अहो, तुम्हाला असं वाटतंय की सगळेजण तुमच्याशी काहीतरी वेगळं वागतायत, पण असं काहीही नाहीये हो। वा, सकाळी तो सफाईवाला आला, मला म्हणून गेला तुम्ही बाई आहात, मी नाही नेणार तुमचा कचरा। तो वाण सामान घेऊन मुलगा आला, तो काय तुम्ही एकट्याच राहता, मी नाही तुम्हाला सामान देणार, मी नाही म्हणे तुम्हाला ओळखत, गेला निघून। मालतीताई, ह्या जगामध्ये पैसा बोलतो, बरोबर आहे? ज्याच्याकडे पैसा आहे, मग ती बाई असो पुरुष असो, काही फरक पडत नाही जगाला। यांना काय फरक पडत होता? मी बाई आहे म्हणून कचरा नेणार नाही, मी बाई आहे म्हणून मला वाण सामान नेणार नाही, असं असतं का? हे मुद्दाम चाललंय, ही माझ्या लेकाची करतूत आहे। राघवचं असं म्हणणं आहे की आई राहून दाखव, माझ्याशिवाय एकटी कशी राहते बघतोच मी, मला काही नाही फरक पडत। सुलक्षणाताई, म्हणजे तुम्हाला कळतंय ना की तुम्ही बाई आहात म्हणून जगात असा काही फरक पडलेला नाहीये, आणि तुम्ही बाई आहात म्हणून राघवने तुमच्यावर कमी प्रेम केलेलं नाहीये। म्हणून म्हणते मी, थोडं समजून घ्या हा, आणि आपल्या मुलांना आणि नातीला घरी आणा हो। तुम्हाला पण त्यानेच पाठवलं ना? नाही हो। मग एवढं का शिकवताय मला? मी तुम्हाला असं सांगायचंय का मालतीताई मी कशी चुकीची आहे? अहो नाही सुलक्षणाताई, असं काही नाहीये, असंच आहे ते, असंच आहे। बघा मालतीताई, माझी मी बरी आहे हो, मी राहीन। तुम्ही हे जे काय डबा बिबा आणलाय ना, ही जी काही केली आहेत ना नाटकं, डबा खाऊन घ्या ना तुम्ही। नाही नाही, काही गरज नाही, घ्या 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 घ्या, डबा घ्या आणि निघा निघा, ऐका ना माझं। निघा। नाही पण मी माझं मी बघेन, तुम्ही निघा। काय बाई आहे? काय झालं? पटते का म्हातारी? नाही हो, उलट आणखी भडकल्यात त्या। ठीक आहे, दुसरा काहीतरी विचार करावा लागेल। चला चल। समजलं? तुम्ही एवढं एक्सप्लेन केलं नसतं ना तरी चालेल, पण करशील ना? हो करेन, तुमच्या दोघांसाठी, माझ्या आईसाठी आणि माझ्या बहिणीसाठी, सगळ्यांसाठी करेन। ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट। म्हणजे सोनू काय करतोय? बरं झालं तू आलास, बसतोस कुठे? चल बसतोस कुठे? अगं थांब, बसू दे ते पिल्लू। नाही, चल ना वरती। कशाला? मला खूप सामान घ्यायचंय माझं स्कूल मधलं, माझी टीचर ओरडली रे मला। चल चल। तुझं सामान आहे, तुला माहिती ना कुठलं सामान आहे, जा तिकडे घेऊन ये, मी थांबतोय इथे। अगं ऑफिस मधून लवकर आले, मला बाळासोबत बोलू दे। सोनू तुझी गरज आहे, चल 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 ना। का असं? थांब थांब बाळा, मी पटकन जाऊन येतो। हे तुझी दीदी ऐकत नाही, आलो मी पटकन। आई कुठे? आई आतमध्ये बसली। आनंदी, बाळाकडे लक्ष दे बरं, आम्ही पटकन जाऊन येतो। चल ये। पाटकर, प्लान सक्सेसफुल, यस, डन डन डन। अरे बाबा चल ना तू पण, चल। नाही ऐक, तुझं सामान तू घेऊन ये, मी इथेच थांब तुझा। चिंगे, आलीस तू? बाबा, बाबा कुठे? मी फक्त माझं सामान घ्यायला आले। हो का? म्हणजे अभ्यासाचं सामान का? हो, पुस्तकं घ्यायला आलेत।
मला होमवर्क करायचं ना. मग इथेच कर ना होमवर्क. शांतता आहे इथे बस. मी घेते तुझा होमवर्क. ये नाही, मला स्कूलमध्ये पण द्यायचे आहेत ना बुक्स. बाय आजी. चिके, आई कशी आहे? बाळ कसं आहे? आईला त्रास झाला का खूप? नाही, बरे आहेत सगळे. का वागतेस अशी आजी तू? तू सुद्धा एक गर्ल आहेस ना, आणि माझी बहीण सुद्धा. काही लोक आपण मुलगी आहोत म्हणून आपल्याला नीट नाही वागवत अगं. आणि हे मी समजूच शकते. जेव्हा माझ्या शाळेतला एखादा मुलगा मुलींना वीक समजून आमच्याशी वाईट वागतो, त्याला वाटतं आपण मुली म्हणजे रडणाऱ्या, आपल्याला स्ट्रॉंग राहता येत नाही. आठवतंय ना आपल्या सोसायटी मधली मुलं मी मुलगी आहे म्हणून मला फुटबॉल खेळायला घेत नव्हते, पण बाबांचे बाबा त्यांनी मला फुटबॉल शिकवला. मग मी त्या मुलांना त्यांच्याही पेक्षा भारी खेळून दाखवलं. म्हणजे ते समजत होते तशी मी वीक नाहीये ना, हे मी त्यांना प्रूफ करून दाखवलं. तसं प्रत्येक मुलगी स्वतःला प्रूफ करून दाखवू शकते आजी. पण या सगळ्या मुलांना नाही कळत, कारण त्यांना मुलींशी कसं वागावं, कसं बोलावं हेच कळत नाही. पण तू पण एक मुलगीच आहेस ना आजी, तरी तुला कसं कळत नाही ग की आपण कसं मुलींशी वागलं पाहिजे? तू माझ्या बहिणीला का आपलंसं नाही म्हणत? तू एकटीने जर सगळं ऐकून घेतलंस आणि तू तिच्याशी चांगली वागलीस तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आजी, आम्ही परत घरी येऊ शकू ग? माझं म्हणशील तर मला तुझी फार आठवण येते आजी. पण तुला जर माझी बहीण नको आहे ना, तर मी पण नाही येणार. आजी, तुला नकोय का ग माझी बहीण? आई, मला कळतंय तुला वाईट वाटतंय, तुला एकटं वाटतंय. आता चिंगीला जवळ घेऊन रडतेस. आनंदी आणि माझं बाळ ती पण चिंगी सारखीच आहे ना ग. नात आहे तुझी, का नाही स्वीकारत आहेस तू तिला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.